नमस्कार, स्वाद कोकणीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज जशी कोथिंबीर वडी बनवतात ना, तशी मी फणसाची वडी बनवणार दाखवणार आहे। वडी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी फणसाचा गर काढून घेतलाय। तर आपण याचे मोगले मोगले पीस करूया। फणस साफ करून आपण उकडून घेतलेला आहे, तो आता आपण बारीक करून घेऊया। तर आपण हा आतला गर आहे तो काढून घेऊया। असा असं काढून घेऊया। तर हा मी कडक भाग आहे तो फेकून देणार आहे। तर हे पीस आहेत ना, त्याचे बारीक करून मोकळे करून घ्यायचे आपल्याला। एकदम चिकन सारखेच दिसतात। तो मोकळा करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले ऍड करूया। ही अद्रक लसूणची पेस्ट आहे, हळद, गरम मसाला, लाल तिखट, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, बेसन, चवीप्रमाणे मीठ। तर आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। तर याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी ऍड करायला लागेल, म्हणजे गोळा तयार होईल। तयार झालाय, तर आपण वडी थापून घेऊया। तर इथे मी चाळणीला तेल लावून घेते। म्हणजे वडी आपली आहे ती चिकटणार नाही। तिल घेतले, थोडेसे डेकोरेशन करूया आपण, म्हणजे वड्या आपल्या दिसायला छान दिसतील। तर आपलं मिश्रण तयार झालंय। आता आपण वाफेवरती ठेवूया। पाणी मी बॉईल करायला ठेवलेला, आता त्याच्यावरती चालण ठेवूया आणि मस्त 10 मिनिटं वाफ काढूया। तर इथे आपली वडी आहे ती स्टीम झाली। तर आपण आता तळण्यासाठी काढून घेऊया। तर ती वडी थंड होईपर्यंत आपण तेल गरम करीत ठेवूया।
तर आपण ही कापायसाठी पाडून घेऊया. तर इथं आपली मस्त अशी तयार झाली. तर वड्या कापून घेऊया आपण. तर इथे आपली वडी कापून झालेली आहे. आपण आता तळून घेऊया. तर इथे वड्या आपल्या तळून झाल्यात. आपण या सर्व वड्या काढून घेऊया. तर इथे आपल्या वड्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत. तर खमंग असा वास येतोय. तर मी ही रेसिपी पहिल्यांदाच ट्राय केली आणि ती मस्त झाली. एकदम खुसखुशीत झाल्यात वड्या. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा. तर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.